नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आकाश बाजारी पाटील. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत ताथवडेमध्ये एक अतिशय चांगल्या, अतिशय बेस्ट आणि खूप नावाजलेल्या बिल्डर सोबत आपण आज बिल्डरच्या लोकेशनला आहोत, जिकडे सुप्रीम घेऊन येत आहेत. सुप्रीम रिवाना 12.5 एकरातला अतिशय लॅविश प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला, या प्रोजेक्टच्या काय विशेषता आहेत हे आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमचे मिळतील. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा. चला आपण प्रोजेक्टची संपूर्ण माहिती घेऊ. प्रोजेक्टच्या लोकेशन संदर्भात बोलायचं झालं तर लोकेशन अतिशय चांगलं किंवा स्ट्रॅटेजिक म्हणू शकतो. अगदी 200-300 मीटरवरती मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आपला NH4 हायवे आहे तो आहे. तुम्ही बघाल तर इकडे जो सिटी आणि पिंपरी चिंचवडला कनेक्ट करणारा औंध BRT रोड आहे तो अगदी 1-1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली आहे. म्हणजे या प्रोजेक्टला आपण बघाल तर IT जे फेज 1, फेज 2, फेज 3 जे आहेत तिकडे ज्यांचं ऑफिस आहे तेही कन्सिडर करू शकतात, किंवा हायवेनं त्यांना ऍक्सेस आहे, किंवा पुनावळे जांभे मार्गे सुद्धा ते जाऊ शकतात. सिटीमध्ये ज्यांचा जॉब आहे, जे शिवाजीनगर किंवा मेन सिटीमध्ये जॉब करतात, त्यांना औंध BRT रोडचा चांगला ऍक्सेस आहे. आणि ज्यांचा भोसरी MIDC किंवा ताथवडे तलवडे MIDC मध्ये ज्यांचे काम आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक सेंट्रल पॉइंट होऊन जातो कनेक्टिव्हिटी वाईज. मुंबईचे जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा मुंबईचे जे एंड युजर्स आहेत त्यांनाही अतिशय चांगले हे लोकेशन आहे. का तर एक्सप्रेसवे झाल्यानंतर हार्डली 5 मिनिटांमध्ये माणूस इथं पोहोचतो आणि हायवेची कनेक्टिव्हिटी आहेच. आजूबाजूला बघाल तर ताथवडेमध्ये, पुनावळेमध्ये सगळे नावाजलेले स्कूल्स, कॉलेजेस आहेत. त्यामुळे एज्युकेशन हब म्हणतो आपण ताथवडेला, त्याचाही आपल्याला इथे एक चांगला बेनिफिट मिळून जातो. आजूबाजूला सगळे नावाजलेले हॉस्पिटल्स सुद्धा आहेत. चला आपण या प्रोजेक्टच्या अतिशय वेल डिझाईन अशा मॉडेल संदर्भात बोलू. प्रोजेक्टची लँड पार्सल जी आहे ती टोटल 15 एकराची लँड पार्सल आहे. तुम्ही बघू शकता ही जी रिव्हर आहे, रिव्हर आणि प्रोजेक्टच्या मधला जो भाग आहे तो 2-2.5 एकराचा भाग हा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार सोडलेला आहे. बाकी 12.5 एकरामध्ये प्रोजेक्टमध्ये आपल्याला 30 फ्लोअरचे टॉवर्स येतील, 2, 3 आणि 4 BHK. आत्ता लॉन्च केलेले टॉवर्स आहेत ते 2 BHK आणि 3 BHKचे आहेत. हा जो टॉवर आहे हा सेपरेट फक्त 3 BHKचा टॉवर आहे. तुम्ही प्रोजेक्ट बघाल तर प्रोजेक्ट अतिशय वेल डिझाईन केलेला प्रोजेक्ट आहे. 12.5 एकरामध्ये फक्त 10 टॉवर्स येतील. ग्राउंड लेवलचं पार्किंग, बेसमेंट, ग्राउंड लेवलचं पार्किंग आणि 2-3 लेवलचं पोडियमला असेल. पोडियम लेवलला बघाल तर आपल्याला टोटल अम्युनिटीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पोडियम लेवलच्या अम्युनिटी साधारणतः 70,000 स्क्वेअर फूटच्या असतील, आणि ज्या ग्राउंड लेवलच्या अम्युनिटीज आहेत त्या साधारणतः 55,000 ते 60,000 स्क्वेअर फूटच्या या अम्युनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. प्रोजेक्टमध्ये 2 स्विमिंग पूल आपल्याला मिळतील. एक छोट्या मुलांसाठीचा स्विमिंग पूल असेल, ज्याची जी डेप्थ असेल ती थोडीशी कमी असेल सेफ्टीच्या पर्पजने, आणि जो मोठ्या लोकांसाठीचा स्विमिंग पूल आहे इन्फिनिटी पूल, त्याची डेप्थ मोठ्या लोकांच्या हिशोबाने 5-5.5 फुटाची असेल. दोघांसाठी 2 मोठेच्या मोठे स्विमिंग पूल दिलेले आहेत. प्रोडक्टमध्ये बघाल तर साधारणतः 50,000 स्क्वेअर फूटचा आपल्याला क्लब हाऊस मिळतोय. क्लब हाऊसमध्ये आपल्याला सगळ्या ज्या अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज आहेत त्या सगळ्या इंडोर गेम्स सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इकडे अजून एक विशेषता म्हणजे आपल्याला एक स्कायवॉकची सुद्धा प्रोव्हिजन दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही स्कायवॉकच्या जो एरिया आहे तिथे उभं राहून तुम्ही टोटल अम्युनिटीचा व्ह्यू घेऊ शकता. अतिशय नवीन आणि अतिशय चांगली ती एक कन्सेप्ट आहे. इकडे बॅडमिंटन कोर्ट असेल किंवा क्रिकेटचं पिच असेल किंवा अगदी फुटबॉलचं पिच असेल, या सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. अगदी लहान मुलापासून ते अगदी सिनियर सिटीजनपर्यंत सर्वांना आवश्यक आणि गरजेच्या अम्युनिटीज ज्या आहेत त्या इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. हा आहे 1163 स्क्वेअर फूटचा अतिशय ब्युटिफुल 3 BHK. चला बघू आपण. मी आता उभा आहे ती आहे लॉबी. लॉबी बघाल तर स्पेशियस आहे आणि जेवढी गरजेचं आहे तेवढीच दिलेली आहे. सुप्रीमचा टच तुम्हाला अख्ख्या या सॅम्पल फ्लॅटमध्ये दिसेल. अतिशय सुंदर असा फ्लॅट आहे. इथे आपल्याला एल शेपमध्ये लिव्हिंग आणि डायनिंगचा एरिया मिळतो. दोन्ही सेपरेट असल्यामुळे आपल्याला चांगला स्पेस दोन्ही ठिकाणी मिळतोय. तुम्ही इकडे बघू शकता ही जी वॉल आहे ही वॉल खूप मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी मोठाच्या मोठा तुम्ही टीव्ही किंवा त्याचा जो सेटअप आहे तो लावू शकता. ही एक अतिशय चांगली आणि खूप कमी ठिकाणी अशी गोष्ट मिळते 3 BHK मध्ये. हॉलला आपल्याला अटॅच्ड बाल्कनी मिळेल.
बाल्कनी बघाल तर अतिशय ब्युटिफुल बाल्कनी आहे. ग्लास फसाड दिलेले आहेत. हा आपला डायनिंग एरिया आहे. किचनच्याच अगदी बाजूला बघाल तर 6 सीटरचा आत्ता प्रोव्हिजन केलेला आहे. अतिशय वेल मॅनेज्ड ही जी एरिया आहे तो मॅनेज केलेला आहे. इथून चालू होतं आपलं हे ब्युटिफुल किचन. पॅरलल प्लॅटफॉर्मवरती आपल्याला हा किचन बेस दिलेला आहे विथ अटॅच्ड ड्राय बाल्कनी. इथे आपल्याला फ्लॅटचं कॉमन वॉशरूम मिळेल. कॉमन वॉशरूमच्याच बाजूला आपल्याला ही एक चाइल्ड बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम आपण म्हणू शकता विथ फुल विंडो. वॉर्डरोबची प्रोव्हिजन दिलेली असतानाही बराचसा स्पेस अवेलेबल आहे. इथून चालू होतं आपली मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये येताच आपल्याला एक निश एरिया दिलेला आहे. तुम्ही वॉर्डरोबचा इथे स्पेस बनवू शकता. त्याच्याच बाजूला आपल्याला हे डिझायनर वॉशरूम अटॅच्ड मिळेल. इथे बघाल तर आपली ही मास्टर बेडरूम बघू शकतो. अगदी स्पेशियस दिलेलं आहे. म्हणजे मी या बाजूला आहे, या बाजूला बेड आणि वॉर्डरोबच्या मध्ये चांगला स्पेस आहे. हा वॉर्डरोबचा स्पेस बघू शकता. त्याची ही डेप्थ चांगली दिलेली आहे. ही वॉर्डरोब आणि बेडरूमच्या मधली जागा ही स्पेशियस आहे. या बाजूला आपल्याला जागा मिळते. समोर आपल्याला टीव्हीची प्रोव्हिजन करू शकतात. बेडरूमच्या या बाजूला बघाल ही तरी सुद्धा खूप स्पेशियस जागा दिलेली आहे. समोर आपल्याला टीव्हीची प्रोव्हिजन करू शकता. इथे बघाल तर इथे आपल्याला एक वर्क फ्रॉम होम सारखं एखादं स्टेशन बनवू शकता. बेडरूमलाच अटॅच्ड आपल्याला एक बाल्कनी दिलेली आहे. अतिशय ब्युटिफुल बाल्कनी तीही बघू शकता. इथून चालू होते आपले एक थर्ड बेडरूम बघू शकता. आल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला अटॅच्ड वॉशरूम मिळेल. ही तुम्ही चाइल्ड बेडरूम सुद्धा यूज करू शकता, पॅरेंट बेडरूम म्हणून यूज करू शकता. तुम्ही बघाल तर ही सुद्धा बेडरूम अगदी स्पेशियस दिलेली आहे. या बाजूला स्पेस अवेलेबल आहे, त्या बाजूला स्पेस अवेलेबल आहे. बेडच्या या बाजूला बघाल दुसऱ्या बाजूला तर बेडच्या या बाजूला सुद्धा सायझेबल स्पेस अवेलेबल आहे. वॉर्डरोबची प्रोव्हिजन केलेली आहे. वॉर्डरोबची प्रोव्हिजन केल्यानंतर ही चांगला स्पेस अवेलेबल आहे. वॉर्डरोबची डेप्थ बघू शकता, तीही सायझेबल चांगली आहे. इकडेच आपल्याला हा एरिया दिलेला आहे. ड्रेसिंग रूमच्या स्वरूपात तुम्ही त्याला यूज करू शकता. इकडे हा डिझायनर पार्ट दिलेला आहे, तुम्ही असाच पार्ट बनवू शकता. इकडे टीव्हीचा एरिया दिलेला आहे. टीव्ही आणि तुमच्या बेडमध्ये सायझेबल डिस्टन्स आहे. आत्ता आपण पाहिला 1163 स्क्वेअर फूटचा अतिशय लॅविश आणि अतिशय ब्युटिफुल अतिशय स्पेशियस असा 3 BHK. याची प्राइस आहे 1,31,00,000, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 कवर्ड कार पार्क मिळतील. याचं जे पोझिशन आहे प्रोजेक्टचं ते आहे डिसेंबर 2030चं. 12.5 एकराची लँड पार्सल, ज्याच्यामध्ये 70% ओपन स्पेस, फक्त 10 टावर्स, 50 लेवलच्या अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज. तुम्ही बघत असाल तर हा फ्लॅट नक्कीच कन्सिडर करा. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला इकडे फ्लॅट घेऊन तुमचं स्वप्नातलं घर घेण्यासाठी नक्कीच मदत करेन. थँक्यू अँड जय हिंद.